शनिवार आणि रविवार संपला की सोमवारपासून डब्याला कोणती भाजी द्यायची हा प्रश्न जवळजवळ सगळ्यांना पडलेला आहे. आणि ही साधी सोपी घेवड्याची भाजी तुमच्यासाठी मी खास घेऊन आलेली आहे. त्यासाठी घेवडा असा स्वच्छ निवडून घेतला आहे, धुवून घेतला आहे, त्याच्यानंतर बारीक चिरून घ्यायचा आहे. एका पातेल्यामध्ये मी हा घेवडा घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून थोडंसं मीठ घालून आपल्याला हे 10 मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचे. अगदी सोपी आणि मस्त रेसिपी आहे, नक्की करून बघा. 10 मिनटं उकडल्यानंतर ती छानपैकी मऊ अशी शिजल्यानंतर आपण त्याला फोडणी करणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही आदल्या दिवशी ही प्रोसेस करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही फोडणी करून डब्याला देऊ शकता. त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली, त्याच्यात तेल घातलं आहे. तेल तापल्यानंतर जिरे मोहरी घालून घ्यायचं आहे, हिंग घालून घ्यायचं आहे आणि हळदसुद्धा घालून घ्यायची आहे. माझ्या मुलाला मी ही रेसिपी देते आणि ही भाजी दिल्यानंतर ती डबा पूर्णपणे संपलेला असतो. त्यामुळे गॅरंटी आहे तुमचाही डबा नक्कीच संपेल. त्याच्यामध्ये आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि उकडलेला जो घेवडा आपण आहे किंवा फरसबी म्हणतात त्याला, तो घालून घ्यायचा आहे की नाही. सोपी रेसिपी जर आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. सगळा घेवडा घालून झाल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी राहिलं तरी काही हरकत नाही आहे. इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे. घरचा कांदा लसूण मसाला घातला आहे. थोडासा काळा मसालासुद्धा मी ॲड करणार आहे. सगळे मसाले घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य जे आहे छानपैकी हलवून एक वाफ आल्यानंतर ही भाजी तयार होणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल. एकदा तरी करून बघा ही रेसिपी. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छानपैकी आपण मिक्स करून घेतलं आहे. वाफ आणून देणार आहोत. 3 ते 4 मिनिटानंतर पाणी छानपैकी आटलं जाईल आणि हलकंसं पाणी यामध्ये ठेवायचं आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने घेवड्याची भाजी बनवता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अप्रतिम सुगंध सुटला आहे. यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात. डब्यामध्ये ही भाजी तुम्ही नक्की देऊ शकता किंवा असंच जेवणाला सुद्धा बनवू शकता. आहा, सुंदर दिसतीये. गॅस बंद करून घेणार आहोत आणि सर्व करून घेणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.